नमस्कार मंडळी. अजितदादांच्या अचानक देहांतरानंतर म्हणजे आम्ही न्यू वे फिलॉसॉफीमध्ये मृत्यू म्हणत नाही, देहांतर म्हणतो. गेल्यानंतर ज्या घटना घडल्या 5 दिवसामध्ये त्याच्याने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच चर्चा आणि शॉक बसलेला आहे. आणि 17 जानेवारीला मीटिंग झाली होती निवडणूक निकालानंतर विलिनीकरणाची. मग सुचित्रा वहिनींनी सुनेत्रा पवारांनी जी शपथ घेतली त्याच्यावरही चर्चा झाली. हे सगळं मी फेसबुकवर विश्लेषण केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं तर त्याचा परिणाम काय होतील, प्रोबॅबिलिटीच्या भाषेत आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट अशी आहे की पवार कुटुंबियांच्या अंतर्गत जो कल आहे हा एक अँगल आहे. दुसरा असा विषय आहे की अजित पवारसारखा दमदार नेता राज्यस्तरावरचा गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे 3 प्रकारचे गट निर्माण झालेले आहेत राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या. एक जो मनाने फार अस्वस्थ झालेला आहे, दुसरा अजितदादांचा कट्टर, आणि तिसरं ज्याला सत्तेमध्ये राहायचं आहे. आता ह्याच्यात झालं असं की जर काळ गेला असता, थोडा वेळ दिला असता, तर खूप आमदार शरद पवारांच्या बाजूने गेले असते. आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी पटकन शपथविधी करून एक आपला जो फ्लॉक असतात, म्हणजे आपला जो ग्रुप आहे सगळा, तो आपली संघटना जी आहे अजितदादांची, ती एकत्र ठेवलेली आहे. आता हे जरी त्यांनी केलेलं असलं तरी ह्याचा एक तात्कालिक परिणाम आहे. राजकारणामध्ये जसं जसं एक भावनिक स्थिरता येते, गोंधळ कमी होतो, क्लॅरिटी येते, तेव्हा परिणाम होतात. आता परिस्थिती अशी झालेली आहे की काहीही जरी झालं, म्हणजे आहे ज्याची स्थिती राहिली तरीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार याच्याबद्दल आता मला शंका राहिलेली नाही. अर्थात कोणतंही भविष्य अटळ नसतं. मी 90% प्रोबॅबिलिटीच्या भाषेत बोलत आहे. एक ग्रुप उद्या समजा ज्याला भाजपसोबत जायचंच नाही आहे, ज्यांना शरद पवारांसोबत जायचं आहे. एक ग्रुप असा आहे की ज्यांना सुप्रिया सुळेसोबत जायचं नाही आहे. एक ग्रुप असा आहे की ज्यांना सुनेत्रा वहिनी हे सगळं हँडल करू शकतील की नाही माहीत नाही. एक ग्रुप असा आहे की ज्यांना असं वाटतं की सुनेत्रा वहिनीच्या मार्फत भाजप आपल्यावर नियंत्रण करत आहे. तर हे जे हितसंबंध आहे, मराठा लॉबी आहे, पवार कुटुंबियांचा दबदबा आहे, हितसंबंध आहे, ह्या सगळ्यांचं होणार काय? त्याच्यामुळे खरा ह्याच्यातला जो मुद्दा आहे ना, तो हाच आहे की याच्यामध्ये फाटाफूट होणार. आता किती ग्रुप होतील, फुटतील, नवा एक ग्रुप तयार होईल, ज्याला भाजपसोबतच राहायचं सत्तेमध्ये, तो वेगळा होऊ शकेल. या सगळ्या प्रोबॅबिलिटी आहेत. पण माझा प्राथमिक निरीक्षण असं आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील फूट पडणार आहे.